नमो नमः, हर हर महादेव। यावर्षी येणारी महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला आहे। ही महाशिवरात्री साधी नाही, कारण ही महाशिवरात्रीच्या ग्रहांच्या प्रभावामुळे अत्यंत शक्तिशाली ठरणारी आहे। या दिवशी चंद्र मनावर खोल परिणाम करतो, शनी कर्मानुसार फळ देतो, गुरु कृपा दृष्टी टाकतो आणि राहू केतू अचानक जीवनाला कलाटणी देणारे बदल घडवतात। त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून जे लोक अडकलेले आहेत, अडचणीत आहेत, थकलेले आहेत, निराश झालेले आहेत, त्यांच्यासाठी ही महाशिवरात्री नवीन सुरुवातीचा दरवाजा उघडणारी रात्र आहे। कारण शिव म्हणजेच केवळ देव नाही, तर सर्व ग्रहांचे अधिपती आहेत। आणि महाशिवरात्री ही ती रात्र आहे ज्या रात्री देवही जागृत असतात। म्हणून या दिवशी केलेली प्रत्येक छोटी पूजा सुद्धा अधिक पटीने फळ देणारी ठरते। या महाशिवरात्रीला 4 स्तरांवर उपासना केल्यास फळ अधिक मिळते। मनाने शांत राहून जप केला, वाणीने मंत्र उच्चार केला, शरीराने उपवास केला व अभिषेक केला आणि भावनेने पूर्ण शरणागती स्वीकारली तर शिव लवकरच प्रसन्न होतात। विशेषतः ओम नमः शिवाय मंत्र या दिवशी अत्यंत प्रभावी ठरतो, कारण हा मंत्र थेट आत्म्याशी जोडलेला आहे। महाशिवरात्रीला 4 प्रहर फार महत्वाचे आहेत। पहिला प्रहर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत असून प्रहरात केलेला पाणी व गंगाजलाचा अभिषेक घरातील नकारात्मकता दूर करतो आणि मनाला शांती देतो। दुसऱ्या प्रहराला रात्री 9 ते 12 वेळेत असून या प्रहरात दूध आणि पांढरे फूल अर्पण केल्यास आरोग्य सुधारते आणि कौटुंबिक कलह कमी होतो। तिसरा प्रहर रात्री 12 ते 3 सर्वात शक्तिशाली प्रहर मानला जातो, कारण या काळात केलेला मध व तुपाचा अभिषेक महामृत्युंजय जप अडकलेले प्रश्न सोडवतो, भीती नष्ट करतो आणि अपयशातून बाहेर काढतो। तर चौथा प्रहर पहाटे 3 ते 6 वेळेत असून या प्रहरात साखर व उसाचा रस किंवा केशरयुक्त पाण्याने अभिषेक केल्यास धनवृद्धी, स्थैर्य आणि नवीन सुरुवातीचा योग निर्माण होतात। याचबरोबर राशीनुसार अभिषेक केल्यास त्याचा परिणाम अधिक वेगाने दिसतो। मेष राशीने दूध, लाल फूल अर्पण केल्यास धैर्य आणि करिअरमध्ये प्रगती मिळते। वृषभ राशीने दही व पांढरी फूल अर्पण केल्यास धन व स्थैर्य प्राप्त होते। मिथुन राशीने मध अर्पण केल्यास बुद्धी, संवाद आणि नोकरीत यश मिळते। कर्क राशीने दूध व साखर अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते। सिंह राशीने तूप अर्पण केल्यास मान सन्मान मिळतो आणि पदप्राप्ती होते। कन्या राशीने गंगाजल व बेलपत्र अर्पण केल्यास आरोग्य सुधारते। तुला राशीने सुगंधी पाणी अर्पण केल्यास विवाह, नातेसंबंधातील अडचणी दूर होतात। वृश्चिक राशीने कच्चे दूध अर्पण केल्यास गंभीर संकटातून मुक्ती मिळते। धनु राशीने केशर मिश्रित दूध अर्पण केल्यास गुरु कृपा प्राप्त होते। मकर राशीने तीळ मिश्रित पाणी अर्पण केल्यास शनी दोष नाहीसा होतो आणि शांत होतो। कुंभ राशीने नारळ पाणी अर्पण केल्यास अडथळे दूर होतात। मीन राशीने दूध व तूप अर्पण केल्यास आध्यात्मिक उन्नती साधता येते। आता इथेच थांबा, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे। जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकत असाल तर समजा महादेवानेच तुम्हाला इथे आणलं आहे, कारण हा योगायोग असाच नसतो आणि जो शिवभक्त संदेश शेवटपर्यंत ऐकतो तो रिकामा जात नाही। म्हणूनच मी तुम्हाला सांगते, ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण इथे केवळ व्हिडिओ नाही तर उपाय, मार्गदर्शन आणि योग्य वेळी योग्य दिशा दिली जाते। म्हणून या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। हर हर महादेव।